आयुष्य खरंच किती सुंदर आहे ना. मोठ्या मोठ्या आनंदात नाही तर रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये त्यांचं खरं सौंदर्य लपलेलं असतं. सकाळची शांत सुरुवात, घर आवरणं, स्वयंपाकाची तयारी करणं, घरातल्या प्रत्येकासाठी प्रेमाने काहीतरी करणं आणि आपल्या घराचा प्रत्येक कोपरा जपून सुंदर ठेवणं, हे सगळं मिळूनच आपल्या आयुष्याला एक वेगळीच अर्थ प्राप्त होतो. गृहिणीचं डेली रुटीन जरी साधं वाटत असेल तरी त्यात खूप प्रेम, संयम, काळजी आणि समाधान दडलेलं असतं. घरातील प्रत्येक छोट्या गरजेकडे लक्ष देणं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणं आणि दिवसाच्या शेवटी आज काहीतरी छान केलं असं मनापासून वाटणं, हीच तर खरी सुंदरता आहे. तर चला, माझ्या आजच्या दिवसात तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला माझं डेली रुटीन आणि उद्याच्या नाश्त्यासाठी काहीतरी तयारी आणि मेशोवरून काहीतरी जी शॉपिंग केलेली आहे ना, ते सुद्धा दाखवणार आहे. सोबतच संध्याकाळी घराचा असा एक कोपरा सजवण्याचा जो प्रवास आहे, तो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधूनच घर अधिक सुंदर होतं आणि मनालाही एक वेगळी शांतता मिळते. मग चला, गप्पा मारत-मारत छोट्या-छोट्या क्षणांचा आनंद घेत आजचा दिवस एकत्र घालवूया. पावसाळा सुरू झाला की मला सगळ्यात जास्त उत्साह असतो तो म्हणजे झाडं लावण्याचा. खरं सांगायचं तर झाडं लावणं आणि त्यांची काळजी घेणं हा मला खूप जुना असा छंद आहे. झाडांबद्दल थोडंसं नॉलेज देखील आहे. त्यामुळे त्यांना वाढवताना आणि त्यांची काळजी घेताना एक वेगळाच असा आनंद मिळतो. पण सध्या बाळ लहान असल्यामुळे आणि घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काढणं थोडंसं कठीण होतंय. आताचं रुटीनसुद्धा वेगळं झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं वेळ काढणंही थोडंसं कठीण जात आहे. यांचीही ऑफिस असल्यामुळे सगळी धावपळ एकटीकडेच येते. त्यामुळे मनाप्रमाणे प्रत्येक झाडांची काळजी घेता येत नाही. तरीही या पावसाळ्यात जास्तीत जास्त झाडं लावण्याचा असा माझा प्रयत्न नक्कीच करणार. तसं तर माझ्या घरी जागा चांगली असल्यामुळे माझी एक अशी सुंदर एक बाग असावी अशी खूप दिवसांपासून इच्छा आहे. आता हळू-हळू त्या दिशेने सुरुवात करत आहे. म्हणजे कसं किती झाडं लावणार, काय कसं करणार, ते सगळं तर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी YouTubeच्या माध्यमातून. आणि सोबतच अशा वेगवेगळ्या गोष्टी मी माझ्या चॅनलवर शेअर करतच असते. किचन टिप्स असो, होम मेकिंग टिप्स असोत किंवा रोजच्या वापरातल्या उपयोगी गोष्टी असो, त्या सगळ्याही मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. त्यामुळे जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुम्ही ते बघू शकता. मी इथे ना जेट प्लांट लावत आहे. याच्या कटिंग्स मला मम्मीकडून मिळाल्या होत्या, म्हणून म्हटलं आपल्या घरी देखील लावून घ्याव्या. खूप दिवसांपासून हे जेट प्लांट घरी आणण्याची इच्छा होती आणि ते मी कटिंग्स मम्मीकडून घेऊन आली तेव्हापासून मग ते कपामध्ये असं पाण्यात भरून ठेवून दिलं होतं. कारण ते कोरडे व्हायला नको म्हणून. आता जे आपले पार्सलचे डबे असतात ना, त्यामध्ये मी सध्या माती घेऊन घेतली आहे आणि सोबत कटिंगसुद्धा तिथे लावून घेत आहे. तुम्ही देखील कटिंग्स लावताना ते डायरेक्ट मोठ्या कुंडीमध्ये वगैरे असं लावू नका. कारण काही कटिंग्स ग्रो करतात, काही कटिंग्स ग्रो करत नाहीत. मग त्यामुळे एकाच प्लांटची जी व्हेरायटी असते ना, तर तुम्ही ते एका बॉक्समध्ये किंवा बाउलमध्ये असं ग्रो करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्याने काय होतं तुम्हाला कटिंग्स लावताना कॉन्फिडन्स देखील येतो आणि ज्या कटिंग्स ग्रो होतात ना, आपण त्यांना शिफ्ट करायला देखील खूप इझी पडतं. आता बघूया माझ्या या छोट्याशा प्रयत्नाला निसर्ग किती सुंदर साथ देतोय. झाड छान वाटलं तर त्याचा संपूर्ण प्रवास मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. हे जे प्लांटचे मी कटिंग्स लावत आहे ना, हा प्लांट ना थोडासा असा हार्डी असतो. कमी पाण्यामध्ये देखील जगण्याचा प्रयत्न करतो. तो इंडोर प्लांट देखील आहे आणि आउटडोर प्लांट देखील आहे. पण शक्यतोवर आपण त्याला इंडोरमध्ये म्हणजे असं डायरेक्ट सनलाईट न मिळेल अशा चला तर माझ्या सगळ्या कटिंग्स लावून झालेल्या आहेत. आज सकाळीच घरी पप्पा आले होते पिहूच्या भेटीला. तर त्यांनी सोबत येताना जिलेबी फाफडा आणलेला होता. तर तो थोडासा शिल्लक होता म्हणून तो लगेच आता डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते आहे. कारण काय होतं ना, पावसाळ्यामध्ये मॉइश्चर खूप वाढतो. त्यामुळे अशा कुरकुरीत आणि कोरड्या स्नॅक्सला असा पटकन ओलसरपणा येतो आणि त्याची चव देखील बदलून जाते. म्हणून अशा गोष्टी जर व्यवस्थित प्रकारे साठवण करून ठेवल्या तर त्याची शेल्फ लाईफ देखील वाढते. पिहूचं खेळणं चालू होतं. पिहूला मी आत्ताच झोपून दिलं. म्हणून थोडा वेळ मिळाला तर म्हटलं आता बाकीची कामं देखील आटपून घेते. कारण उद्याच्या सकाळच्या नाश्त्यासाठी देखील तयारी करून घ्यायची होती. आणि आता कसं सगळी माझी कामे पूर्ण झाली आहेत. जवळपास किचनही आवरून झालं. सगळं नीट व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि दुपारचं जेवणही आटपून झालेलं आहे. आता फक्त उद्याच्या नाश्त्याची तयारी करून ठेवते. कारण अशा प्रकारे आधीपासून जर तयारी केली तर दुसऱ्या दिवशीची धावपळ खूप कमी होऊन जाते आणि सगळं अगदी शांततेत
व्यवस्थित करता येतात. नाहीतर सकाळी उठल्यावर आपला 15-20 मिनिट तर विचार करण्यातच जातो. हे तुम्ही देखील रिलेट करू शकणार. कारण आपण कसं विचार करतो की आज आपण नाश्त्याला काय बनवायचं. माझ्यासोबतही अगदी असंच होतं. विशेषतः आधी काही तयारी करून ठेवली नसेल किंवा आधीचा जो दिवस होता म्हणजे कालच्या दिवशी आपण धावपळ जास्त असेल किंवा कुठे बाहेर गेलेलो असेल तर सकाळी नाश्ता बनवण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन देखील उरत नाही आणि आपलं डोक्यात पण येत नाही की आपण हे बनवू शकतो. मग काही अनहेल्दी गोष्टींकडे आपण त्याचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जे पटकन होईल ते. तर त्यापेक्षा जर आपण आधीच जर व्यवस्थित सगळं ठरवून नाश्त्याचं प्लॅनिंग केलं, जेवणाचं प्लॅनिंग केलं तर ते खूप चांगलं राहतं. हो, कधीतरी बाहेरून नाश्ता मागवणं ते पण ठीक आहे, पण रोजच बाहेरचं खाणं ते आरोग्यासाठी देखील चांगलं नाही ना. आपल्याला म्हणजे खिशाला देखील परवडणार नाही. म्हणूनच मी शक्यतो आधीच थोडी तयारी करून ठेवण्याचा प्रयत्न करते. आठवड्याच्या किंवा 2-3 दिवसांचा असा साधा मील प्लॅन जरी तयार केला ना तरी ते रोजच्या रुटीनमध्ये खूप चांगलं. इथे मी डोश्याच्या बॅटरची तयारी करून ठेवते आहे. त्यासाठी डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुवून भिजवून घालते आणि जेव्हा पण मी डोसा किंवा इडलीचं असं बॅटर बनवते ना तेव्हा त्यामध्ये मेथीदाणे आवर्जून घालते. कारण मेथीदाण्यामुळे काय होतं ना, डोसा आणि इडलीची जी बॅटरची चव असते ना ती खूप छान येते. पण बॅटर व्यवस्थित फर्मेंट व्हायला देखील खूप मदत होते त्याने. फर्मेंटेशन चांगलं झालं की डोसे आणि इडल्या दोन्ही खूप छान बनतात. त्यामुळे खूप चविष्ट होते. कसं छोटीशी एक टिप आहे पण आपण नेहमी जर फॉलो केली ना तर त्याचा खूप चांगला फरक जाणवतो. इथे तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ धुतल्यानंतरचे जे पाणी आहे ना ते मी असं वेगळ्या डब्यामध्ये भरून ठेवते आहे. कारण हे पाणी मी कधीच वाया जाऊ देत नाही. शक्यतोवर ते मी माझ्या झाडांसाठी वापरते. मनी प्लांट असो, कुठलेही इंडोर प्लांट असो किंवा आउटडोर प्लांट, तुम्ही हे पाणी थेट जसच्या तसं झाडांना घालू शकता किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर 2-3 दिवस ते फर्मेंट करून वापरू शकता. फर्मेंट केल्यावर त्याची जे क्वालिटी असते ना पाण्याची फर्टिलायझर होण्याची तर ते खूप चांगली वाढते आणि त्याने इतका फरक जाणवतो झाडांना. जसं तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल, मी मेशोवरून एक फ्लोअर मॅट अशी ऑर्डर केलेले आहेत. आज ते मी तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर हा फ्लोअर मॅट ना मला खूप अट्रॅक्टिव्ह आणि युनिक वाटले म्हणून म्हटलं ऑर्डर करून बघावंच कसे आहे तर. आणि आश्चर्य म्हणजे की याची क्वालिटी देखील खूप छान निघाली. हे अँटी स्लिप आहे, वॉटरप्रूफ देखील आहे आणि पाणी पटकन ॲब्झॉर्ब करून घेतं. म्हणजे खूपच क्विक ॲब्झॉर्बन क्वालिटी आहे त्याची. आपण बाथरूममधून बाहेर येतो किंवा बाहेरून ओल्या पायांनी येतो तेव्हा साधारण फ्लोअर मॅटला पाणी ॲब्झॉर्ब करायला थोडाफार वेळ लागतो. पण हा जो मॅट आहे ना म्हणजे या मॅटमध्ये ना खूप लवकर पाणी ॲब्झॉर्ब होऊन येतं आणि दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. याची डिझाईन्स आणि कलरसुद्धा खूप असे व्हायब्रंट आहे आणि खूप असं युनिक दिसत आहे. वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि विशेषतः मला याची जी डिझाईन्स आहे ना हे मला फ्लोअर मॅटच्या पेक्षा जास्तीत जास्त डेकोरेशन पर्पजनी खूप युनिक वाटत आहे. कारण सपोज जर तुम्ही याच्या भोवती थोडीफार अशी फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकून जर अशी डेकोरेशनसाठी यूज केलं ना ते सुद्धा खूप युनिक दिसेल आणि कोणी ओळखणार पण नाही की हे काही फ्लोअर मॅट वगैरे आहे म्हणून. आणि जसं रांगोळीसारखं लुक येतं ना तसंच लुक येणार त्याला पण. एकदा असं म्हणजे असं जर आपण इमॅजिन करून बघतो म्हटलं ना तर असं आजूबाजूनी सगळं फुलांच्या पाकळ्या टाकून खूप असं व्यवस्थित लुक येतो. म्हणूनच मला असं काहीतरी डेकोरेशन पर्पजसाठी पण याचं खूप यूजफुल वाटतंय. तुम्हाला जर हे हवे असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक सुद्धा देईल, तुम्ही चेकआउट करू शकता. इतके कमी प्राईजमध्ये इतके छान क्वालिटी मिळणं खरंच खूप युनिक आहे. कारण मेशोमध्ये या सगळ्या गोष्टी खरंच खूप चांगल्या मिळतात. आता हीच मोरपंखवाली एक मॅट दिसत आहे. हे तर इतकी युनिक दिसत आहे की ओरिजिनल रांगोळी काढल्यासारखीच वाटत आहे. सपोज जर आपण याच्या अवतीभोवती थोडीफार फुलांच्या पाकळ्या घालून असं डेकोरेट केलं ना तर ते दिसायला पण छान दिसतं. म्हणजे आपण हे पोर्चमध्ये वगैरे ठेवू शकतो किंवा फ्रंट डोअरच्या तिथे जर डेकोरेशन काही करायचं असेल तिथे पण ठेवू शकतो. आणि जर सपोज तुम्हाला काही आसन म्हणून वगैरे यूज करायचं असेल तेव्हा पण यूज करू शकता. आणि सपोज मग तो एक ऑप्शन आहेच की आपण त्याला पायपुसणीसुद्धा सध्या तरी मी असे काही सिलेक्टिव्ह पीसेसच ऑर्डर केलेले आहेत. तर आधी बघते म्हटलं कसे काय चालतात आणि क्वालिटी वगैरे कशी निघते. सध्या तरी मी डेकोरेशनसाठीच यूज करणार आहे. पायपुसणी म्हणून तर काही यूज करायची इच्छा होत नाही आहे कारण इतके अट्रॅक्टिव्ह पीसेस आहेत ना म्हणून. चला तर मग तुम्हाला यामधली कोणती डिझाईन जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर आज ना बेडरूममध्ये एक छोटंसं असं काम करून घ्यायचं होतं, म्हणून या दादांना बोलवलेलं आहे. इथे मला ना एक असं छान मिरर लावून घ्यायचा होता. कारण खरं तर ड्रेसिंग टेबलमध्ये ऑलरेडी एक मिरर आहे, पण तो नेहमी आम्ही उघडा ठेवत नाही आणि त्यामुळे कसं ये जा करताना कुठे जायचं असलं तर आपल्या स्वतःचं लूक वगैरे बघताना तर त्यामुळे ते नेहमी काढावं लागत होतं. तर त्यासाठी मी असं एक मोठा मिरर इथे ऑर्डर देऊन बनवून घेतलेला आहे. तसं तर बाथरूममध्ये एक छोटासा मिरर आहेच, पण तो तेवढ्यासाठी पुरेसा नाही वाटत. म्हणून बाथरूमच्या बाहेर असा एक मिरर लावून घेत आहे. त्यामुळे तयार होताना सोपं जाईल आणि भिंतही थोडीफार अशी डेकोरेट करायचा विचार आहे. म्हणूनच थोडंफार असं लूक चेंज करण्यासाठी इथे एक मिरर बसवून घेत आहे. आणि सोबतच हे जे तुम्ही वुडन बॉक्सेस बघत आहात ना, तर हे मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला. मी याला लॅमिनेशन लावून घेत होती. तर त्यामध्ये कसं झालं आहे, 2-3च बॉक्स माझ्याकडून तयार झाले आहे. कारण मी लावत असताना पिल्लू येऊन बसते नेमकी त्याच वेळेला आणि तिचं आपण जे पण काम करत असतो ना, तर ते तिचं काम सुरू होऊन जाते. आपलं काम बाजूला राहू द्यावं लागते आणि तिचं काम करत बसते ती. म्हणूनच म्हटलं आधी हे करावू द्यावं आणि दादांकडून आधी फिट करून घेतलं आहे. आणि त्याला मी मागे हुक पण लावून घेतले आहे, तर मग आपल्याला ते काढघाल पण करता येतात. इन फ्युचर तर मला ते काढायची असतात किंवा दुसरी जागा बदलवायची असली तर मी ते काढू पण शकते. त्या हिशोबाने मी अशी बसवून घेतलेलं आहे. आता हा जो बॉक्स तुम्ही बघत आहात ना, इथे लावत आहेत हे दादा. तर याला आणखीही लॅमिनेशन लावायचं बाकी आहे. म्हणून तरी म्हटलं दादांना तुम्ही फिट करून द्या, मी ते काढून परत लावून देईल. कारण पिल्लूमुळे थोडंफार वेळच लागतो प्रत्येक कामांना करायला. वरच्या साईडने ही वॉल थोडीफार डेकोरेट करायची होती, त्यामुळे मी हे बॉक्स इथे फिट करून घेत आहे. आता ते सध्या काही असं ठरलेलं नाही की मी ते काय ठेवणार म्हणून. तर बघते डिझाईन्स वगैरे बघून आणि जे काही डेकोरेट करणार ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणारच आहे. त्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की पिल्लू तिचं काम करत राहते. ते बघा पिल्लूनी जे ड्रिलमधला जो धूळ उडतो ना ड्रिल करताना, तर त्याचं पूर्ण ती असं पावडर समजून पूर्ण इकडे लावून घेत आहे. तिचे हात बघा कसे झाले आहेत. थोडंफार जरी दुर्लक्ष झालं नाही इकडे तिकडे तर तिचं काम सुरू करून देते. चला तर गोड हातांसोबत मी व्हिडिओ संपवते इथे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.